की मोठ्या प्रमाणावर यावेळेस जिथं जिथं सभा झाल्या तिथं लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. अगोदर आपण सभा करायचो तेव्हा टायमिंग असायचा, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, कुटुंबाची जबाबदारी. पण यावेळेस बघितलं मी फार म्हणजे ते टायमिंग बिमिंग काय नाही सगळं. आणि लाडके भाऊ थोडी संख्या कमी, मला वाटतं ते घरी थांबून आले तर काय. पण मला आनंद आहे, समाधान आहे की ही निवडणूक आपण जोरदारपणे जिंकलेलो आहे. सर्व माझ्या नगराध्यक्षांचं मनापासून मी अभिनंदन करतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आहे आणि त्याच्यात आपण जमलेलो आहोत. आणि सावरकर म्हणायचे भाग्य घडवण्याचा आपण स्वतः प्रामाणिक प्रयत्न केला तर परमेश्वर देखील आपल्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणून स्वतः आपण मेहनत घेतली आणि हा अहोरात्र कष्ट घेऊन मेहनत करून हा विजय आपण जो आहे खेचून आणलेला आहे. याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आपल्या निवडून आलेल्या सगळ्या नगराध्यक्षांचं आणि सर्व नगरसेवकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तुम्ही खरे सिकंदर आहात, तुम्ही खरे बाजीगर आहात. आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करताना मतदारांना देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी छप्परफाट असा आपला मतांचा वर्षाव केला. आणि आपण जेव्हा भरभरून काम करत असतो, भरभरून देत असतो आणि शिवसेना देणारी आहे, ही शिवसेना देणारी आहे, घेणारी नाहीये. आणि म्हणून हे लोकांनी देखील आपल्या पारड्यामध्ये जे मतांचं दान टाकलं आणि आपल्याला अगदी काही लोक म्हणायचे शिवसेना ठाणेपुरती आहे, काही लोक म्हणायचे मुंबईपुरती आहे. पण आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत सिद्ध झाली आहे. शिवसेनेचे जिथं आमदार नाहीत तिथेही आपल्या नगराध्यक्ष लोक निवडून आलेत, नगरसेवक निवडून मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. आता माझ्याकडे आकडा जो आलाय तो जवळपास 62च्या पेक्षा जास्ती आहे. आणि आणखी जे आणखी लढलेले आहेत आपल्या शिवसेना पुरस्कृत जवळपास 70 पेक्षा जास्ती नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये आपले. म्हणजे कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे. तसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता. विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. मी अनेक ठिकाणी पोहोचलो, अनेक ठिकाणी गेलो, काही रोड शो मध्ये देखील गेलो, काही सभांमध्ये देखील गेलो. पण प्रचंड असा उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला की त्यांना या निवडणुकीमध्ये बदलाव पाहिजे होता. गेले अनेक वर्ष ज्या ठिकाणी शिवसेना नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना पोहोचले. यांच्याकडे गेलो होतो आपल्या चाकणला, पंचत्रंबक, इकडे काय नव्हतं, चंद्रपूरला पण आलो, भद्रावती, चंद्रपूर, पालघर, उमरगा, बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता. पण ते चक्र भेदून शहाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं. शहाजी बापू एकदम ओके सगळं. आणि कोकणामध्ये तर वन साइड झालं सगळं. उत्तर महाराष्ट्राला धाराशिव, शिवनेरी, चांदा ते बांधा. आता अशी संघटना पुढे बांधायची आहे मजबूतीने. याची पुनरावृत्ती आपण
साहेब मोळ मोळ साहेब पूर्वी 40 नगरसेवक आणले, 2 नगराध्यक्ष. सगळ्यांची नावं घेत नाही, थोड्या वेळाने सगळ्यांची नावं घेऊ आपण. आपल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर पण सगळे जाऊ आणि मोठं नाव एकच घ्या बरं का? मोठं नाव एकच घ्या. एवढं मोठं किशोर भाऊ दराडे यांनी सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठ्या फरकाने निवडून आणले 10 नगरसेवक. अभिनंदन त्यांचे अभिनंदन. आणि म्हणून सगळ्यांना शांत राहा, शांत. आता मी नंतर एकदा तुम्हाला वेळ देईन. प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका आणि म्हणून जनता या ठिकाणी हो खाली वाचा ना. आता एकच की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं. बरोबर आहे? जय भवानी. आणि मी नेहमीच सांगतो सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता. आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा. अरे पोटदुखी किती पोटदुखी. अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही. घटनाबाह्य त्याचं पद जाणार, मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार. अरे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं. मला वाटतं त्या 2.5 वर्षामध्ये मी 2.5 तास तरी नीट झोपलो नसेल. मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता. मी झोपायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलो. झोपलं तर कसं चालेल. आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला. हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही देखील माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो. एका नगराध्यक्षाच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात. आणि त्यावेळेस ताण भूक विसरून ते काम करतात. कुणाला आमदार, कोणाला खासदार करतात, नगरसेवक करतात, महापौर करतात, नगराध्यक्ष करतात. आणि मला कार्यकर्त्याची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे. बघा हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे. सगळे आपले आमदार, खासदार, मंत्री सगळे आहे. हे आपलं वैभव आहे आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे, शिवसेनेची ऐश्वर्य आहे. या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली असती. शोभा तुम्ही आहात. खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहे. आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे तळागाळातून इथं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाहीये. आणि म्हणून माझी इच्छा अपेक्षा एवढीच असते की जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ईर्षेने लढलं पाहिजे, ईर्षेने जिंकलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या सुखद ही निवडणूक ईर्षेची आहे. ही निवडणूक आपली आहे. ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे. या जिद्दीने काम केलं, या जिद्दीने काम केलं. म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली. धनुष्यबाण घराघरात गेला. शिवसेना घराघरात तुम्ही पोहोचवली आणि कितीतरी नगरसेवक आपले आले. हा इतिहास. आणि म्हणून पूर्वीचं बघितलं आपण, घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही. पण दुर्दैवाने काय, मी फिरत होतो, महाविकास आघाडी कुठं दिसतच नव्हती. महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती, त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं. लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या, तेही घेतल्या नाही. जाऊ दे, आता काय बोलणार. कोण असली नकली दाखवलं जनतेने ना. म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेला, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं. इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली. काय झालं आता.